आजचा माझ्या दृष्टीनं आणि नांदेड जिल्ह्याच्या दृष्टीनं अत्यंत आनंदाचा दिवस आहे। माझी गेल्या 15 वर्षापासून प्रगड इच्छा होती की नामदार अजित पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण काम करावं। आणि मी जेव्हा आमदार होतो दादांना भेटलो होतो, पृथ्वीराज चव्हाण साहेबांजवळ अविश्वासाच्या ठरावाची तयारी झाली। अजित दादांना भेटून मी सांगितलं की तुमच्यासारखं नेतृत्व या महाराष्ट्राला जरुरी आहे आणि म्हणून पक्ष काही असेल परंतु वैयक्तिक मी दादा तुमच्या सोबत आहे, माझ्या सदिच्छा तुमच्या सोबत आहे। दादा मी राजकारणात 1984च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक म्हणून निवडून आलो। बऱ्याच जणांना ही माहिती नाही, परंतु आमचे नेते कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांच्या आग्रहामुळे मी 86 मध्ये काँग्रेस जॉईन केली। नांदेड शहरामध्ये मी 92 मध्ये 93 मध्ये नगराध्यक्ष राहिलो। 2001 ते 3 मी महापौर राहिलो आणि 2009 ते 14च्या काळामध्ये मी आमदार राहिलो। प्रत्येक वेळेस सभागृहात मी पाहायचा दादासारखं एक तगडं नेतृत्व, ज्या नेतृत्वामध्ये कडक शिस्त आहे, ताकद आहे, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती आहे आणि या सर्व काटेकोर पालन करून राज्यामध्ये आज 11व्या वेळेस ज्यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला आणि आपल्याला सांगायला हरकत नाही ज्या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प मांडला त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी दादा 8 वाजता आम्हाला भेटी करता दादा हजर होते। आणि म्हणून आम्हाला बरेच जण आम्ही काँग्रेसमध्ये राहायचं नाही ठरवल्याच्या नंतर दादांना आणि आम्हाला बरेच जण त्यांच्या पक्षात येण्याकरता खुणावत होते, परंतु दादाच्या दूरदृष्टीपणा या जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना भास्करराव खरगावकरांनी इथं जमलेले सर्व लोक काही दादा भाड्यानं आणलेले लोक नाहीत, हे सर्व दादावर प्रेम करणारी मंडळी आहे। आमचा प्रवेश नांदेडमध्ये व्हावा अशी सर्वांची इच्छा होती, पण दादांनी सांगितलं लोकांना आपल्या भागातील सर्व लोकांच्या भेटीगाठी घेऊन लोकांची मानसिकता निर्माण करून आणि आम्ही दादा सोबत का राहत आहोत याचा खुलासा करून आपल्याला जायचंय। पहिली बैठक शंकरनगरवर झाली, लोकांचा निरोप घेतला, लोकांनी एकतर्फा सांगितलं की प्रमुख 1000 कार्यकर्त्यांची ती बैठक होती। त्यांनी सांगितलं की दादा तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयासोबत आम्ही आहोत। त्यानंतर आम्ही 3 बैठकी आमचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, भास्कररावजी आणि मी आणि आमचे घाटे साहेब प्रमुख मंडळींनी या त्या 3 मतदारसंघामध्ये घेतल्या। नंतर प्रतापराव अधिवेशनाला गेल्याच्या नंतर आम्ही 3 बैठकी धर्माबाद, उमरी आणि शंकरनगरची घेतली आणि तिसरी बैठक या भागात देगलूरला झाली, मुखेडला झाली आणि सर्व कार्यकर्त्याच्या संमतीनं दादा नेता असा असावा लागतो जे आपल्याला पटतं ते लोकांना पटतं की नाही हा विचार नेता पाहिजे। भास्कररावनी या मतदारसंघामध्ये मग तो मुखेड मतदारसंघ असेल, तो बिलोली मतदारसंघ असेल, तो देगलूर मतदारसंघ असेल, या 3 मतदारसंघामध्ये धर्माबाद पासून या नांदेड जिल्ह्याच्या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत दादाचे कार्यकर्ते आहेत। दादाचं जे कर्तव्य आहे, भास्कर दादा पाटलाचं आज 82 वर्ष वय, लक्षात असू द्या की 82व्या वर्षी उठून बसण्याची सुद्धा ताकद होत नाही, परंतु आपण सर्वांनी पाहिलं असेल की गेल्या 8 दिवसामध्ये आम्हाला दादा सोबत प्रवेश करायचा आहे,
आम्हाला राष्ट्रवादीत प्रवेश करायचा आहे, हे लोकांना समजून सांगण्याकरता, लोकांची संमती घेण्याकरता भास्करराव पाटील खतगावकरांनी गेली 8 दिवस पूर्ण मतदारसंघ पिंजून काढले. कारण आजच्या या राजकीय परिस्थितीमध्ये, आजच्या राजकीय विचाराच्या प्रदूषणामध्ये जर रस्ता हुडकायचा असेल तर निश्चित प्रमाणात फार विचार करावा लागतो. आम्हाला इथं राज्याचे माजी मुख्यमंत्र्यांचं निमंत्रण होतं, परंतु भरोसा बसत नाही, विश्वास बसत नाही. आपली माणसं, आपला परिवार जिथं आपण हक्कानं बोलू शकतो अशा नेत्याच्या नेतृत्वामध्ये जाण्याचा राजदादांनी निर्णय घेतला. आम्ही 1 महिनाभर थांबलो, आम्ही सर्व लोकांमध्ये विचार केला, परंतु दादा आजच्या परिस्थितीमध्ये जिथं काँग्रेसचं काहीच नाही, जिथं उभाटाचं काहीच नाही, जिथं जुन्या राष्ट्रवादीचं काहीच नाही, अशामध्ये कार्यकर्त्याची फार मोठी प्रमाणात अडचण होत होती. मग या कार्यकर्त्यांनी जायचं कुठं? आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देणार कोण? आणि म्हणून त्याच्यामध्ये सर्व नंबर 1 चा पक्ष म्हणून अजितदादाची राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये जाण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला. सर्वांनी भास्करदादा पाटलाच्या निर्णयामध्ये, मिनलच्या याच्या प्रवेशामध्ये, माझ्या प्रवेशामध्ये आणि असंख्य कार्यकर्त्याच्या प्रवेशामध्ये हात उंचावून आपण दादांना आशीर्वाद द्यावे की दादा आपण पुढे बघा, हात उचला, कंजूशी करू नका, हात उचलून दादांना आशीर्वाद द्या. कारण राजकारणामध्ये लाख मेले तर चालतील, लाख मेले तर चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. दादांनी घरचा, परिवाराचा, सर्वांचा विरोध घेऊन आपल्या सोबतच्या कार्यकर्त्यांना जिवंत कसं ठेवता येईल, आपल्या कार्यकर्त्यांना मोठं कसं करता येईल, हा निर्णय घेत असताना, अत्यंत कडवा निर्णय घेत असताना या राज्यामध्ये 40 आमदार निवडून आणले स्वतःच्या बळावर. आणि ही एकच करामत आहे की दादा वेळेप्रमाणे, दादा शब्दाप्रमाणे आणि दादा मोडेल पण वाचणार नाही. अशा प्रकारचे आमचे राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या प्रवेशासंबंधी, आमच्या प्रवेशासंबंधी ते आम्हाला आशीर्वाद द्यायला इथं आले. विशेष करून दादा, मी ग्रामीण भागातला नेता नाही, मी 3 निवडणुकी हरलेला, 1 निवडणूक जिंकलेला. आमच्या मिनलताईला लोकांनी म्हणजे खूप कोणी करून, अभिमन्यूची आपण कथा वाचतो त्याप्रमाणे मिनलबाईचा आमचा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला. मिनलबाई निवडणुकीमध्ये पडली, पण लोकांच्या नजरेतून पडलेली नाही, लक्षात असू द्या. सर्व लोकांनी, बऱ्याच लोकांचा हात आहे. मिनलताई जर या राजकारणात या जिल्ह्यामध्ये पदावर आली तर आपलं स्थान कुठं असेल असा विचार सगळ्याच्या मनात असतो. आणि म्हणून मिनलताईला माझी विनंती आहे, मिनलताई घाबरू नका. पडलेलेच लोक मोठे झाले. या जिल्ह्यात शंकरराव चव्हाण एकदा पडले, या जिल्ह्यामध्ये साहेबराव बारडकर एकदा पडले, या जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण पडले आणि मंत्री झाले, या जिल्ह्यात प्रताप पाटील खासदारकीला पडले, आमदार झाले आणि जॅकेट घालून मंत्री पदाची वाट पाहत आहे. म्हणून तुम्ही घाबरू नका. मिनलताई पडलं, रबर जसं आदळवरती उंच उडतं त्याप्रमाणे तुमचं आयुष्य, तुमचे, कारण आपली काम करण्याची जी शक्ती आहे. जिल्हा परिषदेत मी पाहिलं, आपण या भागात फिरताना मी पाहिलं, भास्करराव पाटलाच्या पावलावर पावलं ठेवून भास्कररावजीची एक त्यांची चिंता. मी 50 वर्ष ज्या कार्यकर्त्यांना सांभाळलं त्या कार्यकर्त्यांना पुढे ऊर्जा कशी मिळेल, त्याला कोण सांभाळेल, आणि हे सर्व सांभाळण्याकरता दादांनी निर्णय घेतला. आता 82 वर्षाच्या वयामध्ये आपण विचार करा, कोणाला दादांनी किती लोकांना मोठं केलं, त्या 20 वर्षात दादामुळे किती लोकांची उंची वाढली, त्या सर्वांनी विचार करावा. काही पत्रकार विचारतात तुम्ही पक्षांतर का केलं, तुम्ही पक्ष कसा बदलता. अरे बाबांनो, परिवाराला सुद्धा सांभाळण्याची वेळ येते तेव्हा निर्णय घ्यावे लागतात. आणि हा तर पक्ष आहे, हे राजकारण आहे. जिथं पिकतंय
पक्षाला आणि ते पक्ष मोठा करण्याच्या दृष्टीनं या भागामध्ये फिरत आहे. दादा या सर्व जनतेचा, कारण मला माहित आहे अल्पसंख्याकांचे प्रश्न आहेत, सर्व गोरगरिबाचे प्रश्न आहेत आणि आपण समाजवादाच्या विचारून राजकारण करत असताना या सर्वांचा विश्वास आपल्यावर आणि म्हणून आपल्याला निश्चित ईश्वरचरणी प्रार्थना करूया की दादाला प्रचंड बळ मिळावं. दादा सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत काम करतात, तुमच्या आमच्यासारखी मेहनत करतात आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की भास्करराव पाटलाच्या समर्थनामध्ये आज आमच्या प्रवेशाच्या शुभ मुहूर्तावर आपण इथं आलात, आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानताना दादा मी दक्षिण मतदारसंघाचा आमदार होतो, नांदेड नगरपालिकेचा नगराध्यक्ष होतो, 27 वर्ष नगरपालिकेत राहिलो, आता 41 वर्ष माझं मार्केट कमिटीचं आहे, संचालक म्हणून आहे, जिल्हा व्यापारी महासंघाचा अध्यक्ष 20 वर्षापासून. काही व्यापाऱ्याचे प्रश्न आहेत, काही नगरपालिकेचे प्रश्न आहेत. आपण चिंचवड नगरपालिकेला ज्याप्रमाणे योगदान दिलं, चिंचवड नगरपालिका ज्याप्रमाणे दुरुस्त केली, त्या प्रकारची दुरुस्ती नांदेड शहराला आपल्याकडून मदत मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. कारण आपली काम करण्याची पद्धत तुम्ही स्वतः साईडवर जाऊन पाहता, सकाळी जाता, दुपारी जाता, म्हणून आमच्या शहराला एक कल्पक स्वरूपात एक त्याचं मार्गदर्शन व्हावं अशी माझी इच्छा आहे. दुसरी इच्छा अशी आहे दादा, नांदेड शहरातून माझ्या दक्षिण मतदारसंघातून जो हायवे जातो, तिन्ही मोठी शहर आहे, त्याच्यामधून भिंती बांधून जो रस्ता गेला तिथं पिल्लर तीन मला मतदारसंघ जुना असल्यामुळं मला वाईट वाटतं की मोठ्या मोठ्या भिंती बांधून लाख 2-2 लाखाची वस्ती बाजूला आहे, त्या ठिकाणी पिल्लरवरचे ते ब्रिजेस झाले पाहिजे अशी माझी विनंती आहे. आणि बरेच काही मी आपल्याला 2-3दा भेटलो झालो, पण आपण माझ्या येण्याकरता आपण त्यावेळेस सांगितलं की लोकांना थोडं थांबा. थांबण्यामध्ये म्हातारा झालो, 72 चालू झालं दादा. माझं काही विशेष मागणं नाही, परंतु ज्या जनतेनं आम्हाला मोठं केलं, ज्या जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिले, त्या जनतेच्या प्रश्नामध्ये आपल्याला एकच विनंती आहे की आपण जेव्हा आम्ही भेटू तेव्हा 1 मिनिट 2 मिनिटं 4 मिनिटं आम्हाला वेळ द्यावा, फक्त विकासाच्या कामाकरता. भास्करराव साटकर नेतृत्व या जिल्ह्यामध्ये या 3 मतदारसंघामध्ये जे काम करीत आहेत त्यांची आजची प्रगाढ इच्छा की या जिल्ह्यामध्ये बदल घडला पाहिजे आणि येणाऱ्या 5 मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले पाहिजेत अशी कल्पना आहे. माझी आपल्याला विनंती आहे, प्रताप पाटील मी वाट पाहायलाच आहे, इकडे मिनलताई आहे, या दोघांच्या बैलगाडीला आपण हाकावर चांगली शीट द्यावी. त्यात या जिल्ह्यामध्ये झगडा झगडीमध्ये गेले 20 वर्ष त्या जिल्ह्याचे वाया गेले, ते आपण सुधारून द्यावे अशी आपल्याला मी विनंती करतो. या नियोजनामध्ये आम्ही हे नियोजन नांदेडच्या जवळपास करावं अशी इच्छा होती, परंतु भास्कर भिलवंडे त्यांचे सर्व मित्र परिवार या सर्वांच्या या विनंताईची इच्छा होती की आपण एवढा मोठा मेळावा घ्यायचा तर आपल्या पक्षाचा प्रचार झाला पाहिजे आणि म्हणून हा मेळावा इथं घेण्याचा उन्हातानामध्ये या सर्व जनतेला त्रास देण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु जनतेनं भरभरून साथ दिली. त्या सर्व जनतेचे खूप खूप आभार मानतो. आलेले आमचे नवाब मलिक साहेब, आमचे अध्यक्ष तटकरे साहेब, तुमचं जुनं प्रेम आमच्यावर आहे, आम्हीच विसरलो होतो, तुम्ही विसरू नये म्हणून हा पक्षप्रवेशाच्या सोहळ्यामध्ये आम्ही आज प्रवेश करीत असो. मी एक विषय सांगणार आहे की दादाचा हात कसा आहे, दादाचा आशीर्वाद कसा आहे. इथं सहकार मंत्री बसलेले आहेत. दादांनी सुरुवातीला कारखाना दिला, ऐकून घ्या सर्वजण, कारखाना दिला त्या दिवशी आम्ही दोघं मित्र आहेत, माझी बँक दादा. मी सांगितलं अरे आपण दोन्ही घोडे एक गुरुद्वाऱ्यात गेलं आणि एक टांग्याला लागलो. मी टांग्याला लागलो आणि हे घोडं गुरुद्वाऱ्यात गेलं आणि आज पहा सहकार मंत्री म्हणून आमच्या बाबासाहेब पाटील उपस्थित आहेत. असा सगळा आशीर्वाद देणारा नेता, असा दिलदार नेता आणि त्यांच्या सोबत काम करण्याची संधी आज आम्ही मागितली, दादांनी मान्य केली, आम्हाला आशीर्वाद दिला, त्याबद्दल दादाचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांना इथं सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. दादा भांडणं लावायचा विषय नाही,
परंतु आपलं नियोजनबद्ध आपलं जे कामाची पद्धत आहे त्यामध्ये निश्चित त्या महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून आपण एक दिवस याल, आम्हाला नांदेड करायला आपला सत्कार करण्याचा आपण संधी द्याल अशी विनंती करतो आणि परत एकदा सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.